आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। पुराने अंबरनाथ गांव निवासी संजय पाटिल की नृशंस हत्या को 1.5 वर्ष से अधिक समय बीत जाने के बावजूद मामले के मुख्य सूत्रधार और अन्य आरोपी अब तक पुलिस की गिरफ्त से बाहर है। मृतक की पत्नी विद्या संजय पाटिल ने आरोप लगाया है कि पुलिस जांच सही दिशा में नहीं हो रही है और मामले को दबाने का प्रयास किया जा रहा है। उन्होंने मांग की है कि इस हत्याकांड की जांच तत्काल सीबीआई को सौंपी जाए। विद्या पाटिल ने यह भी कहा कि आरोपी संगठित अपराधी गिरोह से जुड़े हैं और उनके परिवार को लगातार जान का खतरा बना हुआ है। रविवार को अंबरनाथ पूर्व स्थित रोटरी क्लब के अंबर हॉल में आयोजित पत्रकार परिषद में विद्या पाटिल अपने बच्चों हर्षदा, कृणाली और हार्दिक पाटिल के साथ उपस्थित हुई। उन्होंने बताया कि 22 अक्टूबर 2024 को मेफ्लावर गार्डन परिसर में संजय पाटिल की 32 बार धारदार हथियार से वार कर निर्मम हत्या कर दी गई थी। इस मामले में पुलिस ने सूरज विलास पाटिल और हर्ष सुनील पाटिल नामक 2 आरोपियों को गिरफ्तार किया था, लेकिन परिवार का दावा है कि हत्या में 15 से 20 लोगों की संलिप्तता थी और असली मास्टरमाइंड अब भी खुलेआम घूम रहा है। विद्या पाटिल ने बताया कि मुंबई उच्च न्यायालय के आदेश पर मामले की जांच एसआईटी को सौंप दी गई थी और 12 सप्ताह में जांच पूरी करने के निर्देश भी दिए गए थे। बावजूद इसके 5 महीने बीत जाने के बाद भी किसी नए आरोपी की गिरफ्तारी नहीं हुई है। उन्होंने आरोप लगाया कि बार बार पत्राचार करने के बाद भी जांच की जानकारी नहीं दी जा रही है। परिवार ने चेतावनी दी है कि यदि भविष्य में उन्हें या उनके बच्चों को कोई नुकसान पहुंचाता है तो उसकी पूरी जिम्मेदारी पुलिस प्रशासन की होगी। साथ ही उन्होंने दोषियों को कड़ी से कड़ी सजा दिलाने और पूरे मामले की जांच सीबीआई से कराने की मांग की। नमस्कार, मी हार्दिक संजय पाटील, संजय पाटलांचा मुलगा। संजय पाटलांची हत्या 22 ऑक्टोबर 2024 रोजी झालेली आहे मेफ्लावर गार्डनच्या समोर। यामागे 2 आरोपी अटक आहेत शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये। गुन्हा देखील नोंदलेला आहे आणि आमची केस आता एसआयटीला ट्रान्सफर झालेली होती। तर एसआयटीनी पण 12 आठवड्यांचा वेळ होता एसआयटीकडे। 12 आठवड्या उलटून गेल्या, अजून त्याच्यावर 2 महिने झालेले आहेत, तरी देखील आम्हाला काहीच उत्तरं भेटलेली नाही आहेत। आणि उत्तरं का नाही भेटली म्हणजे पोलीस प्रशासनावर काय दबाव आहे का कोणाचा, या कोणी काय मॅनेज केलेलं आहे का, आम्हाला याची उत्तरं का नाही भेटत आहेत। आणि माझ्या वडिलांची हत्या का झाली, कशावरून झाली, कुठल्या याच्यामुळे झाली, काय मोटिव्ह आहे, हे गोष्ट आम्हाला कळायला पाहिजे आणि आम्हाला आमच्या वडिलांसाठी न्याय पाहिजे। आणि कुठेतरी पोलिसांनी हलगर्जीपणा केलेला आहे। तर आमची हीच मागणी आम्ही म्हणून उच्च न्यायालयाकडे मागणार आहोत की आमची केस सीबीआयला ट्रान्सफर व्हावी आणि आम्हाला न्याय मिळावा। आणि उद्या आमच्या जीवाचं काय बरं वाईट झालं, माझ्या 2 बहिणी आणि माझी आई आणि माझ्यावर जर उद्या काय जीवावर काय झालं माझ्या, तर याच्यासाठी जबाबदार कोण? पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे का? मला उत्तर द्या। आणि या गोष्टीला आम्ही आता सीबीआयकडे मागणार आहोत। तर आम्ही फक्त एवढंच बोलणार आहोत की आम्हाला न्याय भेटू द्या आमच्या वडिलांसाठी। धन्यवाद। 22 ऑक्टोबर रोजी माझ्या वडिलांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली मेफ्लावर गार्डन येथे। शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला। त्या सदर गुन्ह्यामध्ये 2 आरोपी सूरज विलास पाटील आणि हर्ष सुनील पाटील या दोघांना अटक करण्यात आली आणि सदरचा तपास हा क्लोज झाल्याचं आम्हाला सांगितलं। आमचा संशय असून सुद्धा संशयित आरोपींची चौकशी झाली नाही, कोणत्याही आरोपींना अटक करण्यात आली नाही। त्यामुळे आणि खरे सूत्रधार जे आहेत त्यांचा कोणताही माहिती मिळाली नाही। त्याच्यामुळे तपासामध्ये कुठेतरी कमतरता असल्यामुळे आम्ही हायकोर्टात धाव घेतली। हायकोर्टात धाव घेतल्यामुळे त्याच्यामध्ये आम्ही एसआयटी आणि सीबीआयला जाण्याची मागणी केली होती। तर माननीय उच्च न्यायालयाने आमची केस एसआयटीला ट्रान्सफर करण्यासाठी ठाणे सीपी यांना आदेश दिले होते। ठाणे सीपी साहेबांनी आमच्या केसचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखा पराग मणेरे साहेब यांच्याकडे दिला। त्यांना 12 आठवड्यात तपास पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, परंतु आज 5 महिने झाले कोणत्याही प्रकारचा तपास लागलेला नाहीये आणि सर्व आरोपी मोकाट फिरतात। आमच्या जीवाला यामुळे धोका आहे, कारण सर्व आरोपी मोकाट आहेत। आजपर्यंत आज 1.5 वर्ष झाला आम्ही या प्रकरणाचा तपास लागण्यासाठी सगळीकडे धाव घेतोय, पण आम्हाला कुठेच न्याय मिळत नाहीये। आणि याच्यामुळे
सर्व पुरावे असून सुद्धा कोणत्या आरोपींना अटक झाली नाही। माझ्या भावाच्या, माझ्या आईच्या, माझ्या स्वतःच्या बहिणीच्या, आमच्या जीवाला धोका आहे, या सर्वाला जबाबदार कोण राहणार? तुम्ही उच्च न्यायालयात गेले तेव्हा काय आरोपींचे नावं जे आहेत, संशयित आरोपी त्यांचे नावं सांगितले त्यांना? हो, 2 आरोपी अटकेत आहेत, त्यांचं पूर्ण कुटुंब, शांताराम पाटील, विलास पाटील, किरण पाटील, त्यांचे कुटुंबीय, सचिन माळी, संदीप भगत, तडीपार गुंड, सागर पाटील, तेजस पाटील, संजय अग्रवाल बिल्डर आणि ज्ञानेश्वर घोलप, आणि शेवटचा कॉल कोणाचा होता, ह्या सगळ्या आरोपींची नावं आम्ही पोलिसांना ऑलरेडी दिली होती। या सर्वांचे पुरावे असून सुद्धा या लोकांना अजूनपर्यंत अटक करण्यात आली नाहीये। तुम्ही सीबीआयकडे मागणी केलेली, काय म्हणणार? आता जर SITने, पराग मणेरे साहेबांनी आम्हाला 10 मे पर्यंत आम्ही तपास पूर्ण करतो असे खोटं आश्वासन आम्हाला दिलं। आज 30 मे आली, 31 मे आली, तरी पण अजूनपर्यंत तपास पूर्ण झाला की नाही, वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा कोणतीही माहिती आम्हाला मिळालेली नाही आहे। त्याच्यामुळे आम्ही आता उच्च न्यायालयात धाव घेणार आणि आमची केस CBIला ट्रान्सफर करून आमचा गुन्ह्याचा तपास हा सखोल, पूर्ण आणि सत्य लागावा ह्यासाठी आम्ही मागणी करणार, आम्हाला न्याय मिळवण्यासाठी। आणि ह्या प्रकरणाचा जर आरोपींना अजूनही अटक झाली नाही आणि आम्हाला कोणालाही काही झालं, आमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं, तर या सर्वासाठी सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील।